नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची व्हिडिओ तुम्हाला थंबनेल वरून कळलीच असेल की काय व्हिडिओ आहे. तर मी या परकरचीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला होता परकरची उंची कशी कमी करायची. तर आज मी एक वेगळी पद्धत घेऊन आले. म्हणजे आधी अशी व्हिडिओ मी बनवले, पण ती तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेली नाहीये. म्हणून आज तुम्हाला खूप साऱ्या कमेंट होत्या की अशी कमी करायला हवी होती, तशी कमी करायला हवी होती. तर आज मी तुमच्यासाठी एक वेगळी आणि नवीन पद्धत घेऊन आले आणि खूप सोपी आणि म्हणजे छान पद्धत आहे. आणि मला खूप जास्त ती पद्धत आवडते परकरची उंची कमी करण्याची. तर तीच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या, त्यांची सुद्धा उत्तरं देणार आहे. त्यामुळे अगदी व्हिडिओ स्किप न करता पहा. तर पाहू शकता इथे परकर ठेवलेला आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये जी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे बहुतेक जणांनी, त्या व्हिडिओमध्ये मी हिथून उंची कशी कमी करायची, शिलाई कुठेही म्हणजे परकर कुठेही कट न करता कशी करायची ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. म्हणजे नेप्यापासून मी इथे फोल्ड करून दाखवलं होतं. तर तुमच्या बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई तुम्ही तिथे म्हणजे फोल्ड करायचं दाखवलं, तिथे फोल्ड करायचं दाखवलं तर तिथे म्हणजे टोचेल किंवा हे होईल, म्हणजे कमरेजवळ त्रास होईल फोल्ड केल्यामुळे. तर तुम्ही ना हिथून फोल्ड करायला पाहिजे होतं, म्हणजे जी फ्रील आहे तिथून तुम्ही फोल्ड करायला हवं होतं, तशी व्हिडिओ बनवायला हवी होती. तर इथे फोल्ड करू शकतो आपण, पण जर उत्तम फिनिशिंग पाहिजे असेल म्हणजे पेटीकोटला, तर ही फ्रील काढून आपल्याला जितकी उंची पाहिजे तितकी कट करून तुम्ही इथूनही कमी करू शकता उंची. आणि पुन्हा ही फ्रील आपण अटॅच करू शकतो. पण फ्रीलला जी ही फिनिशिंग आहे, म्हणजे जी रेडीमेडची जी फिनिशिंग आहे तशीच आली पाहिजे, तरच तो परकर चांगला दिसेल. आणि काही जणांची कमेंट अशी होती की म्हणजे इथे फ्रीलच्या इथेच तुम्ही असं फोल्ड करायला हवं होतं, म्हणजे असं फोल्ड करायला हवं होतं. तर इथे फोल्ड न करण्याचं कारण तुम्हाला सांगते. कारण इथला हा जो घेर असतो ना, म्हणजे फ्रीलच्या खालच्या साईडचा जो घेर असतो ना, हा खूप जास्तीचा असतो आणि वरच्या साईडचा घेर असतो तो थोडासा कमी असतो. त्यामुळे जर आणि समजा इतकी जास्त कुणाला कमी करायची असेल तर हे बघा, हे फ्रीलच्या खाली आपल्याला हे मार्जिन दिसणार, म्हणजे जी आपण शिलाई हे बघा इतका जर कमी केला तर हे आपल्याला फ्रीलच्या खाली दिसणार. त्यामुळे हे तर खूप चांगलं वाटणारच नाहीये. आणि हा जो घेर जास्त आहे आणि हा कमी आहे, त्यामुळे जेव्हा आपण इथे टिप मारू ना तेव्हा तो घेर पूर्ण घेराला पुरणार नाही. म्हणजे खूप अशा प्लेट्स पडतील, म्हणजे चुन्या पडतील आणि त्याची पूर्ण फिनिशिंग बिघडून जाईल. त्यासाठी मला खूप आवडणारी पद्धत तुम्हाला दाखवते मी इथे. अशाच पद्धतीने आणि उत्तम फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर राहते आणि कुणालाही कळत नाही की आपण इथे परकरची उंची कमी केलेली आहे. त्यामुळे मी हा नेपा पूर्ण काढून घेते. 5 नंबरची शिलाई असते, त्यामुळे पटकन निघतं, म्हणजे शिलाई पटकन निघते. त्यामुळे मी हे सर्व हा नेपा आहे, म्हणजे जिथून आपण नाडी टाकतो ना तो नेफ्याचा भाग आहे, तो पूर्ण उसवून घ्यायचा आहे. तर मी हा पूर्ण उसवून घेते आणि तुम्हाला कशी उंची कमी करायची हे तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता हे बघा, मी नेफा वेगळा केलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे. तर आता ह्या ज्या कळ्या आहेत ना, 6 कळ्या, त्या 6 कळ्यांना आपल्याला पहिली शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे ही 5 नंबरची आहे ती लगेच निघते, त्यामुळे शिलाई करून घ्यायची आहे. आणि मग तुम्हाला जितकी उंची कमी करायची आहे ती इथून तुम्ही करू शकता. म्हणजे जितकी कमी करायची आहे ती, तर मला समजा 1 इंच करायची आहे तर 1 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त करायचे आहे तर शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला उंची कमी करून तेवढंच कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी इथे 1 इंच कमी करते, 1 इंचापेक्षा थोडंसं जास्त. आणि तुमची जर उंची खूप जास्त असेल पेटीकोटची तर तुम्ही जितकं तुम्हाला कमी करायचं आहे तितकं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे मी आता इथे कट करून घेते आणि मग आपल्याला पुन्हा नेपा जोडून घ्यायचा आहे. पण नेपा जोडण्यापूर्वीच आपल्याला ह्या 6 कळ्यांना शिलाई करून घ्यायची आहे. तर पाहू शकता मी पूर्ण सगळ्या 6 कळ्यांना शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला नेफा पुन्हा जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा, जी ओपन बाजू असते ना, हे बघा ओपन साईड असते ना परकरची, तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे वरच्या साईडनी सुरुवात केली तरी चालेल किंवा आतल्या साईडनी सुरुवात केली तरी चालेल, कशाही पद्धतीने नेफा जोडला तरी चालेल. तर आता हे जी ओपन साईड आहे तिथून मी नेफा जोडायची सुरुवात करते. तर आता मी वरूनच लावते,
थोडंसं अंतर सोडून, हे बघा थोडंसं अर्धा इंचाचा अंतर तरी सोडायचं किंवा एक फोल्ड असा करून घ्यायचा आणि मग इथून जोडायला सुरुवात करायची, किंवा हे आधी सोडून द्यायचं किंवा हे आतल्या साईडला असं फोल्ड करून आपल्याला एक शिलाई पूर्ण कमर घेराला करून घ्यायची आहे. म्हणजे जो नेफ्याची पट्टी होती ना त्यांनी, तर इथून एक शिलाई करून घेते आणि मग पुन्हा फोल्ड कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता नेपा मी जोडून घेतलेला आहे. म्हणजे हे बघा या साईडला नेपा होता, म्हणजे वरच्या साईडने जोडला होता. तर हे बघा एक्स्ट्राचं जे मी अर्धा इंच ठेवलं होतं हे बघा ते इथे आपण हे बघा एक शिलाई करून घ्यायची आहे इथे. म्हणजे ना आपण नाडी टाकू तेव्हा सारखी यामध्ये फसणार नाही, त्यामुळे इथे एक शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला हे बघा इथे सुद्धा आपल्याला एक फोल्ड करून घ्यायचा आहे. असा बघा असा फोल्ड करायचा आणि पुन्हा इथे पलटी करून घ्यायचा आहे. पहिली ही शिलाई करून घ्यायची, हे बघा एक फोल्ड करायचा आणि वरच्या साईडने आपल्याला शिलाई करायची आहे. हे बघा वरच्या साईडने आपल्याला पूर्ण कमर घेराला शिलाई करायची आहे. बरं ही एक शिलाई झाली की पुन्हा एक डबल शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण घेरला, मग आपला पूर्ण परकर तयार होईल. तर तुमच्या ना खूप जास्त कमेंट अशाच होत्या की फ्रिल जवळ कमी करायला हवं होतं, तर त्याचं तुम्हाला उत्तर मिळालेलंच असेल. आणि बऱ्याच कमेंट होत्या की ही फार जुनीच पद्धत आहे. आणि काही जणांनी अशाही कमेंट केल्या होत्या, अहो पटापटा बोला, आम्हाला कंटाळा आला तुमचं ते बोलणं ऐकून. तर कंटाळा येण्याचं कारणच नाही, आणि ज्यांना कंटाळा येतो ते स्किपसुद्धा करू शकतात व्हिडिओ. पण ज्यांना बघायचे आहे ते तर बघतात ना. आणि लॉंग व्हिडिओ आहे म्हटल्यावर मी फास्ट बोलून चालणारच नाही आहे ना. अशा बऱ्याच साऱ्या कमेंट होत्या. काहींच्या चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या, म्हणजे छानच आयडिया आहे, फार सुंदर आहे, नाईस आहे, छान आहे, अशा काय छानसुद्धा कमेंट होत्या. पण काही निगेटिव्ह कमेंटसुद्धा होत्या. एका ताईंनी तर कमेंट केली होती, त्यामध्ये तर परकर मी तुम्हाला असा लावून वगैरे सुद्धा दाखवला नव्हता, तरी त्या ताई म्हटल्या होत्या स्वतःचं प्रदर्शन मांडू नये म्हणून. तर त्यामध्ये काय प्रदर्शनाचा प्रश्नच नव्हता. आणि एका ताईंची अजून एक कमेंट होती की आम्हाला घरी परकर शिवायला मिळतील का म्हणून. तर मी काही परकरचा व्यवसाय करत नाही, म्हणजे शिवण्याचा, त्यामुळे ते तर मी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि एका ताईंची पण कमेंट होती, म्हणजे आवडली मला, की म्हणजे लोक इतकी वॉच करतात, म्हणजे बारकाईने पाहतात, त्याचा मला खूप आनंद आहे. की ताईने नोटीस केलं होतं की माझ्या घरी पोथी वाचन चालू होतं म्हणून. तर त्यांनी ती व्हिडिओ पूर्ण पाहिली म्हणून त्यांना ते कळलं की घरात पोथी वाचन चालू होतं म्हणून. तर खूप साऱ्या भरपूर कमेंट होत्या, तर सगळ्या कमेंट तुम्हाला सांगितली, उत्तरं दिली तर व्हिडिओ मोठी होईल. त्यामुळे ते नेफा कसा जोडायचा ते आता मी पूर्ण करते. तर पाहू शकता पूर्ण नेफा जोडला गेलेला आहे परकरचा, आणि जितकी उंची मला कमी करायची होती तितकी कमी केलेली आहे. आणि पाहू शकता तुम्ही नेफा किती फिनिशिंगसह जोडला गेलेला आहे, म्हणजे कुठेही त्याची फिनिशिंग अजिबात खराब झालेली नाही आहे. हे बघा तुम्हाला दाखवते जवळून, अगदी खूप अशी फिनिशिंग आलेली आहे परकरला, अजिबातच फिनिशिंग बिघडवलेली नाही आहे. हे बघा आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही पाहू शकता, हे बघा परफेक्ट अगदी फिनिशिंग आलेली आहे, कुठेही खराब झालेली नाही आहे फिनिशिंग त्याची. आपण कट केलं म्हणून ती कुठेतरी खराब दिसेल अशी बिलकुलच खराब झालेली नाही आहे, खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने फिनिशिंग खराब न करता जास्त असलेला परकरची उंची तुम्ही कमी करू शकता. आणि ज्यांना जी मागची व्हिडिओ फार जुनी पद्धत वाटली त्यांच्यासाठी ही नवीन पद्धत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.